नाशिकमधून भुजबळांनी उभं राहावं, मग आमची भूमिका सांगतो, असं मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांना इशारा दिला आहे। तर मनोज जरांगे पाटील विरुद्ध छगन भुजबळ असा सामना पुन्हा एकदा पाहायला मिळण्याची शक्यता आहे। याआधी मनोज जरांगे पाटील यांनी जो काही भूमिका मांडलेली होती आणि ओबीसींमधून आरक्षणासाठी जी मागणी केलेली होती त्यावरून छगन भुजबळ यांनी विरोधी भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं होतं आणि आता नाशिकमधून छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळणार अशी चर्चा रंगलेली असतानाच आता मनोज जरांगे पाटील मात्र यांनी त्यांना इशारा दिल्याचं पाहायला मिळतंय। नाशिकमधून भुजबळांनी उभं राहावं, मग आमची भूमिका सांगतो, असं मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांना इशारा दिलाय। छगन भुजबळ जे आहेत ते नाशिकमधून उमेदवारी घेण्याच्या तयारीत आहेत लोकसभेची। त्या ठिकाणी तुमची काय रणनीती असणार आहे? तुमच्याकडून एखादा उमेदवार दिला जाणार आहे का किंवा काय असणार आहे तुमची रणनीती? जाऊ दे, त्याचं ना काही चिरीजो तो राहिल्यावर सांगतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।